मागणी आणि वेळोवेळी वेगवेगळे सरकार आम्हाला फसवत राहिले, आम्हाला भुलवत राहिले। पण आमच्या वेगवेगळ्या मराठा समन्वयकाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून शहागड परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधवांनो हळूहळू आम्हाला या गोष्टीची माहिती होऊ लागली। आणि ही सरकार आम्हाला फक्त गाजर दाखवण्याचं काम करतायत, फसवण्याचं काम करतायत हे तुमच्या आमच्या लक्षात येऊ लागलं। साष्ट पिंपळगाव असेल, या महाकाळा परिसर असेल, संपूर्ण अंबड तालुक्यात, घनसावंगी तालुक्यात आणि संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये वेगवेगळे झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून तुमचं आमचं परिवर्तन झालं। आणि मराठा समाजाला नेमकं आरक्षण का मिळत नाही, त्याचे बारकावे काय आहेत हे सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस बारकाईने अभ्यासायला लागला तेव्हा कळायला लागलं की खऱ्या अर्थानं इथले सरकार आम्हाला फसवण्याचं काम करतायत। बांधवांनो, मी 2011-12 पासून या मराठा चळवळीमध्ये काम करतोय। एक ना एक बारकावा आम्हाला या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रक्रिया, वेगवेगळ्या आमच्या असणाऱ्या मागण्या आणि आम्हाला आरक्षण का मिळत नाही या संपूर्ण प्रक्रिया आम्ही अभ्यासलेल्या आहेत। मित्रांनो, ज्यावेळेस 2000 बसले या ठिकाणी आझाद मैदानावरती आपले राजे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, जोरदार टाळ्या वाजून त्यांना आपण समर्थन या ठिकाणी करायचंय। मित्रांनो, राजे खऱ्या अर्थानं आझाद मैदानावरती उपोषणाला आता तात्कालिक बसले आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळीचा अंग असणाऱ्या भागामध्ये वेगवेगळे मराठा बांधव खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे उपोषण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहेत। गेवराई तालुक्यामध्ये आता उपोषण चालू आहे आणि उद्यापासून त्यांचं साखळी उपोषण प्रत्येक गटवाईज त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून नुसतं संभाजीराजे एकटे नसून इथल्या माझ्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला शहागडमधून या एक मराठा लाख मराठा बांधवाचा इशारा आहे की खऱ्या अर्थानं संभाजीराजे